नमस्कार मित्रांनो, सावळेची जणू सावली पुढील भागामध्ये भैरवीला जो माणूस मिळालेला असतो तो तिच्याकडे जातो आणि म्हणतो, तिसरे जज आले, मी त्यांच्याकडे जातो, पैसे देऊन त्यांना मॅनेज करतो. भैरवी म्हणते, काही उपयोग नाही, मी यांना ओळखते, हे पैसे नाही घेणार आणि ताराला कधी जिंकून पण नाही देणार. ती आता जगन्नाथकडे बघते. जगन्नाथ तिच्याकडे. आता एक एक जणाचं नाव अनाऊन्स करतात आणि ते गातात. सोम आणि बबलू ताराकडे जातात. दोघांचं प्रेम मस्त चालू असतं. पण तेवढ्यात बबलू म्हणतो, सोहम, भैरवीजी आल्या. सोम ताराला पटकन गुलाबाचं फूल देतो आणि पळ काढतो. भैरवी येते आणि म्हणते, तारा, तुला कसलंच गांभीर्य नाही ना? तारा म्हणते, मॉम, काय झालं? ती म्हणते, म्हणजे तुला काहीच माहिती नाही. बाहेर एवढ्या गोष्टी घडतात आणि तू अगदी मजेत आहेस. तारा म्हणते, मॉम, एवढी काय चिडते, सांग ना. भैरवी म्हणते, तू नाही जिंकत आता. ती म्हणती, का? ती सांगते, तिसरा जज म्हणून जगन्नाथ आलाय. तारा म्हणते, ओ माय गॉड. तेवढ्यात भैरवी बघते आणि फूल हातात घेऊन म्हणते, तारा, हे काय आहे? ती म्हणते, अगं, माझे फॅन्स आले होते. भैरवी म्हणते, कुणाला फसवते? मला? तुला किती वेळ सांगितलं, अशा ठिकाणी फक्त गाणं. आता भैरवी ताराला खूप काही सुनावते आणि म्हणते, चल बाहेर. सोम आणि बबलू पळत जातात आणि म्हणतात, वाचलो एकदाचं. बबलू म्हणतो, माझ्यामुळे वाचलास. सोम म्हणतो, खरंच रे, याचं सगळं क्रेडिट तुला जातं. बरं, चल आपण या रूममध्ये बसूया. पण दारातून बंद असतं. आता दोघंही वाचवतात. सोम म्हणतो, हळूहळू, प्रेमाने. सावली म्हणते, सोम भाऊजी आणि बबलू भाऊजी, विठ्ठला, आता काय करू मी? ते दोघंही दार वाजवतात, पण सावली काय उघडत नाही. शेवटी सोम म्हणतो, बबलू, तोड दार. आता सावली घाईघाई माईकवर कापड टाकते आणि दरवाजे उघडते. बबलू आणि सोम दोघंही पडायला लागतात. पण सावलीला बघून शॉकून म्हणतात, वहिनी, तू आणि इथे? सावली म्हणते, हो, माझं इथेच काम होतं. ते ताराला काही हवं नको ते बघण्यासाठी इथे थांबले. तिला गरम पाणी पण द्यावं लागतं. सोम म्हणतो, अच्छा. बबलू म्हणतो, वहिनी, किती काम करतेस? तेवढ्यात माईकवरचा कपडा पडायला लागतो. सावली मनात म्हणते, अरे देवा, यांनी माईक बघितला तर? तेवढं अनाउन्स होतं, आता गाणार तारा वजी. आता सोम खूप खुश होतो. बबलू म्हणतो, आपण इथेच उभं राहून ऐकू. सावली मनात म्हणते, हे इथे उभं राहिले तर मी कशी गाणार? विठ्ठला, आता तूच काहीतरी कर. आता सोम आणि बबलू नेहमीप्रमाणे गोंधळ करतात. पण नंतर सोम म्हणतो, नको रे बबलू, चल ताराला गातानी बघूया. तारा भैरवीकडे बघते. भैरवी खुणवते, जा. ती आता स्टेजवर जाते. इकडे सावली पटकन दार लावते आणि विठ्ठलाला नमस्कार करते. माईक जवळ जाते तर तारा दोनदा टॅप करते. आता सावली गायला लागते आणि सगळे धुंद होऊन जातात. गाणं बंद झाल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट होतो. जजमधील एकजण म्हणतो, वा, वजे घराण्याबद्दल खूप काही ऐकलं होतं, पण आज गाणं ऐकून खात्रीच झाली. ते कौतुक करत असतात, पण भैरवी मात्र जगन्नाथकडे बघत असते. जगन्नाथ म्हणतो, वा तारा, अगदी सुंदर गायलंस. तुझ्या गाण्याला काय तोडे. पण मी काय म्हणतो, हे सगळं बाजूला राहू दे, तू फक्त गा. आता मात्र तारा आणि भैरवीचे होशच उडतात. सावली म्हणते, जगन्नाथजी इथे? जगन्नाथ सांगतो, तो माईक ऑफ करा. तारा, गा तू आता. सो म्हणतो, तारा, गा. आता मात्र भैरवीने ताराला घामच फुटतो आणि जगन्नाथ मस्त मजा घेत असतो. तेवढेच सावली पळत येते. भैरवी तिला खुणवते. आता सावली जगन्नाथला हात जोडते. जगन्नाथ खुणेने सांगतो, ठीक आहे, आणि म्हणतो, तारा, मी गंमत केली. तुझ्या गाण्यावर शंका घ्यावी एवढी कुवत नाही माझी. आता सावली स्माईल करते, पण भैरवी मात्र शॉकून बघायला लागते. जगन्नाथ मनात म्हणतो, भैरवी, तुला काय वाटलं, मी तुला एवढ्या सोप्यात सोडील? तुला तर मी अशी बेइज्जत करेल ना की परत आयुष्यात तू कधी उठली नाही पाहिजे. आता जगन्नाथ बरंच काही बोलतो. सगळे जज वर जातात. जगन्नाथ म्हणतो, मी आता सगळ्या गायकांचा फार वेळ नाही घेणार, पण यामध्ये 3 स्पर्धकांची निवड झाली. तो आता पहिलं नाव घेतो आणि दुसरं घेतो. तारा सोमला म्हणते, जगन्नाथजी आहे, मला जिंकूच देणार नाही. सोम म्हणतो, असं काय बोलतेस, तू छान गायलं आणि जे जज आहे ते योग्यच निकाल देणार. पण जगन्नाथ ताराकडे बघतो आणि भैरवीकडे. तारा म्हणते, मॉम, चल. दोघी जायला लागतात. तेवढ्यात जगन्नाथ म्हणतो,
निवड झालेले तिसरे स्पर्धक तारा व जे. आता मात्र दोघींचे होशच उडतात. सावलीला खूप आनंद होतो. भैरवी ताराला खुणवते, जा वरती. कार्यक्रम झाल्यानंतर सोम म्हणतो, वहिनी चल. भैरव म्हणते, तुम्ही दोघं जा, मी सावलीला सोडते. सोम म्हणतो, का? ती म्हणते, अरे माझं काम आहे जरा. मी म्हणते ना सोडते मी. तो म्हणतो, ठीक आहे. भैरव म्हणते, सावली बस गाडीमध्ये. खूप उशीर होतो पण सावली काही घरी येत नाही. आता सारंग तिची वाट बघत असतो आणि सैरवैर होतो आणि विचार करतो, अजून सावली कशी नाही आली. तेवढ्यात तासमी बाहेर येते तर सारंग फोनवर बोलत असतो. तिला आता जाणीव होते की सारंग सावलीशी बोलतोय. ती म्हणते, अच्छा सारंग एकटाच आहे का? आणि अंधाराला खूप घाबरतो. मी आता लाईट बंद करते आणि याला वाचवते. आता अस्मी मीटरजवळ जाते. आता पुढे अस्मीची कशी फजिती होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.